हॅलो फ्रेंड्स, आपण आज पाहणार घरचा वैद्य रामबाण उपाय। मोठ्या कामाच्या लहान लहान गोष्टी। दिवसभराची 5 कामे नेहमीच योग्य वेळी केली पाहिजेत। सकाळी उठल्यावरती शौचास जाणे, स्नान करणे, जेवण, झोपणे। शरीर व्यवस्थित ठेवण्याचा हा मोठा मूलमंत्र आहे। सकाळी उठल्यावर बरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक थंड पेला पाणी प्यावे। नंतर एक पेला मोठा कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यावे। नंतर शौचास जावे। मलमूत्र, शिंक, अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायू व श्रमाने झालेला श्वास म्हणजे दम लागतो त्याला तसं वेग ही स्वाभाविक वेग आहेत। या वेगांना रोखू नये। कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्य चांगले करीत असते। भुकेपेक्षा एक पोळी कमी खाल्ल्याने पोट ठीक राहते। धैर्याने कामे केल्यास बुद्धी ठीक राहते। जर पोटच बिघडलेलं असेल तर माणसाचं डोकं कामच करणार नाही। अन्न ग्रहण केले पाहिजे। झोप किंवा श्रम करणे, जेवताना काळजी करणे, बोलणे, टीव्ही बघणे, गप्पा मारणे आणि जेवल्यावर लगेच पाणी पिणे, त्यामुळे अपचन आणि अजीर्ण होतं। भूक असल्यावर न जेवणे, भूक नसेल तरी भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर 3 तास तीन तासाच्या आत परत जेवणे, सारखं जेवू नये, भुकेपेक्षा अधिक जेवणे प्रतिकूलता चांगली नसते। बघितल्याशिवाय पाणी पिणे, पाण्यात बघायचे आधी घाण आहे की नाही मग पाणी प्यायचं। जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय जेवू नये, खाऊ नये, कुठलीच गोष्ट खायची नसते हात धुतल्याशिवाय। विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये, बलवानांशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये। ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधी व व्याप्ती पासून बचाव होत असतो। व्यायाम, अति थट्टा विनोद, अति बोलणे, अति परिश्रम, अति जागरण, अति मैथुन ह्या गोष्टी अभ्यास असला तरी अति करणे काही योग्य नाही। कारण अति करणे आज ना उद्या कष्टकारकच ठरते। पण पुढचं ऐकण्याआधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा। जगाच्या नसेल आवडलं तर तरी पण लाईक करा। या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात असतो व रीती प्रयोग केल्यास औषधाची कामे करणार नाही। जास्त प्रमाणात खाल्लं आणि वरून औषध घेतलं तर काय कामाचं होणार आहे? काय नाही। योग्य रीतीने व योग्य प्रमाणात न जेवल्यास त्याचे विष होते तयार पोटामध्ये। हिवाळ्यात उन्हे घेणे, थंडीपासून बचाव करणे हितकारक असते। रात्री थंडीपासून बचाव करणे।
परंतु उपाशी राहणे, उशीरपर्यंत जागणे नुकसानकारक असते. झोपावयास जाण्याअगोदर लघवी करणे, दूध पिणे, ते पण गोड साखर टाकून प्यायचे असते. रात्री झोपताना दात घासणे, चूळ भरणे, हातपाय धुणे, दिवसभरात केलेल्या कामाचे मनन करून इच्छापूर्ण ध्यान करणे, ते पण झोपायच्या थोडं आधी मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी हितकारक असते. मनन करून ध्यान करून झोपायच्या आधी आणि मग मानसिक आणि शारीरिक त्रास हितकारक असतो. जेवताना आणि झोपताना मन एकाग्र असते. जेवताना सॅलड म्हणून गाजर, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादींचे काहीही उपलब्ध असेल तर त्यांचे बारीक सॅलड करून खावे. भोजनात हानिकारक संयोग: दुधासोबत दही खायचं नाही, मीठ नाही, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्याची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातू हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करूच नये. फणस आणि तळलेल्या पदार्थात पण दुधासोबत हानिकारक असतात. आणि दह्यासोबत खीर, दूध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर, खरबूज इत्यादी तर घेऊच नये. मुळा पण खायचा नसतो दह्यासोबत. तुपासोबत थंड दूध नसतं घ्यायचं, पाणी नसतं प्यायचं. पाणी घ्यायचं पण थंड नाही घ्यायचं, साधं प्यायचं. मद्य हानिकारक असते. मधासोबत मुळा नसतो खायचा. खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात. फणसानंतर पान खाणे हानिकारक असते. मुळ्यासोबत गूळ खाणे नुकसानदायक असते. खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातू घेणे हानिकारक असते. गरम पाण्यासोबत मध घेऊ नये, ती पण हानिकारक असते. थंड पाण्याबरोबर शेंगदाणे तेल, तूप, खरबूज, पेरू, जांभळे, काकडी, गरम दूध आणि गरम भोजन घेऊ नये. परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. नसेल आवडले तर व्हिडिओ बघायचे बंद करा, पण बेल आयकन प्रेस दाबा. सबस्क्राईब करा. कलिंगडाबरोबर पुदिना किंवा पाणी थंड पिऊ नये. चहासोबत काकडी, थंड पाणी, फळे किंवा थंड फळे खाऊ नये, फ्रीजमधली काढून. माशासोबत दूध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणारे मासे खाऊच नयेत. पक्ष्यांचे मांस खाऊ नयेत. मांसाबरोबर मध, पनीर खाल्ल्यावर पोटे खराब होतात. गरम जेवणासोबत थंड जेवण, थंड पेय हानिकारक असते. खरबुजाबरोबर लसूण, मुळ्याची पाने, दूध किंवा दही नुकसानकारक असते. तांबा, पितळ आणि काचेच्या भांड्यात
ठेवलेल्या वस्तू उदाहरणार्थ तेल, तूप, ताक, लोणी, रसदार भाज्या किंवा इत्यादी विषाक्त होतात. त्यात विष तयार होतं. अशा भांड्यात बराच काळ ठेवलेला पदार्थ खाऊ नये. ॲल्युमिनियम आणि प्लॅस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. आता एक टीप. गर्भारपण बाळ होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे खरीच, पण पूरक आहार विहारणे, त्या जबाबदारी पूर्ण करणे, परिपूर्ण आनंद घेता येतो. बाळंतिणीचे विशेष औषध चालू होते. ती गर्भधारण होताच गर्भवतीला अतिरिक्त पोषण मूल्य जरुरी असते. त्यामुळे ती स्वतःची व पोटातल्या बाळाची गरज भागवू शकते. गर्भधारणेपासून व मूल अंगावर शेपीत असेल ते सर्वात महत्त्वाचे औषध आहे म्हणजेच शतावरी कल्प असते. शतावरी कल्पाचा मुळांचा अर्क, साखर, केशर व वेलची शतावरीचा सप्तधातुवर्धक असा गुण आहे. म्हणजे ती शरीरातील सर्व धातूंचे पोषण करते. वेलची यामुळे सुगंध येतो व कल्प प्यायला सोपे असते. केशरयुक्त रक्त शुद्धीकरक आहे. शतावरी कल्प नियमित घेतल्याने गर्भस्राव होणे कमी होतो व गर्भधारण चांगली होण्यास मदत होते. तो उत्तम पैकी गर्भपोषक आहे. दूध येण्यासाठी शतावरी कल्प याचा पारंपरिक उपयोग आधुनिक शास्त्रानेही सिद्ध केलेला आहे. शतावरी कल्प हे पित्तशामकही आहे. त्यामुळे मळमळू नये, उलट्या होणे बंद होते. 2 चमचे 2 वेळा शतावरी कल्प दुधातून घेतल्याने शरीराला नैसर्गिक लोह, कॅल्शियम युक्त पुरवठा होतो. त्यामुळे बाळंतपणाआधी व नंतर रक्त कमी पडते. हाडे आणि सांधे, कंबरदुखी ह्याच्या तक्रारी राहत नाहीत. आता भेटूया पुढच्या वेळेस. पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑलचं बटन दाबा. थँक्यू.